नमस्कार माझ्या सर्वांना, मी शिवानी. गावाकडच्या स्वादमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर आज मी तुमच्यासोबत शेअर करत आहे मसाला ब्रेड टोस्टची रेसिपी. चला तर सुरू करूया आजची रेसिपी. त्यासाठी मी एखाद्या वाटीच्या जवळपास बेसन घेतलेलं आहे आणि कमीत कमी ते 4 ते 5 चम्मचच्या जवळपास होतं आणि सोबतच 3-4 चम्मचच्या जवळपास तांदळाचं पीठ घ्यायचं आहे. त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा, 2 हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या आणि 1 बारीक चिरलेला टमाटर आणि सोबतच थोडासा कढीपत्ता व कोथिंबीर टाकायची आणि नंतर त्यामध्ये थोडंसं जिंजर गार्लिकचं पेस्ट टाकायचं आणि काही मसाले, बेसिक मसाले जे घरी असताना ते टाकायचे, जसं रेड चिली पावडर आणि थोडीशी हळद, चवीनुसार मीठ व कोरिएंडर पावडरसुद्धा टाकू शकता, ऑप्शनल आहे हे. आणि नंतर थोडंसं जिरं टाकायचं व काळे तीळ असेल ना तर छान, नसेल ना तर पांढरे तीळसुद्धा टाकू शकता व थोडंसं ओवा किंवा अजवाईन टाकून द्यायचं. आणि नंतर मग त्यामध्ये मी थोडंसं आणखी टेस्ट वाढवण्यासाठी पनीर टाकलेलं आहे. पनीर थोडंसं ग्रेट करून घेतलं, किसून घेतलं. अगदी ऑप्शनल आहे, पनीर टाकणं आवडत असेल तर टाकायचं, नाही तर स्किप करून घ्यायचं. पण हेल्दी बनवण्यासाठी मी मुलांसाठी स्पेशली हेल्दी बनवण्यासाठी मी पनीर ॲड केलेलं आहे याच्यामध्ये. आणि आता हे सर्व मिक्स करून घ्यायचं छानपैकी अगोदर आणि नंतर त्यामध्ये थोडंसं गरजेनुसार पाणी घालायचं. पाणी हे खूप जास्त नाही टाकायचं, थोडं थोडं करून टाकायचं आहे, कारण की आपल्याला बॅटर हे खूप जास्त पातळ नाही करायचं आहे आणि खूप जास्त असं घट्ट पण नाही, म्हणजे थोडंसं लूज होईल बॅटर इतकंच करायचं आहे, म्हणजे कमीच पाणी टाकायचं. इतक्या प्रमाणामध्ये पाणी टाकल्यानंतर म्हणजे तुमचं बॅटर बघा, म्हणजे असं थोडंसं ओलसर झाल्यासारखं नाही का, असं झालेलं आहे. अशा प्रकारे बनवायचं. नंतर बॅटर तयार झाल्यानंतर ब्रेडची जे स्लाईस असते ते घ्यायची आणि त्यावर हे जे बॅटर आहे ना हे स्प्रेड करून घ्यायचं अशा प्रकारे, जसं आपण सँडविच वगैरे स्प्रेड करताना करतो ना, भरीत वगैरे त्यामध्ये फिलअप, तशा प्रकारे. अशा प्रकारे अगोदर एका साईडने लावायचं ब्रेडच्या आणि ताव्यावर तुम्ही बटर किंवा तूप किंवा तेल हे थोडंसं लावून घ्यायचं, छानपैकी ताव्याला गरम करून घ्यायचं आणि नंतर त्याच्या ज्या साईडने लावलं त्या साईडने त्याला असं शिजायला ठेवून द्यायचं आणि दुसऱ्या साईडनी आणखी जो बॅटर आहे ना ते त्यावर टाकायचं, असं लावून घ्यायचं. अशा प्रकारे दोन्ही साईडने आपल्याला बॅटर हे लावून घ्यायचं आहे. नंतर थोड्या वेळाने 1-2 मिनटांनी याला 1-2 मिनटांनी दुसऱ्या साईडने पण शेकून घ्यायचं आहे. मीडियम फ्लेमवर शेकायचं, म्हणजे छानपैकी आतपर्यंत शेकून जाईल. कच्चं तर राहत नाही तितकं म्हणा, लवकर बनते 2-3 मिनटामध्ये, पण तरीसुद्धा थोडंफार वाटेल तर थोडं चांगल्या तरीकेने शिजवून घ्यायचं आहे. अशा प्रकारे बाकीचे पण तसेच बनवून घ्यायचे. खूप छान वाटतात आणि छोट्या मोठ्या भुक्यासाठी पटकन बनवायचं असेल ना तर ही रेसिपी खूप मस्त आहे आणि बिघडतसुद्धा नाही. आणि कधी कधी आपल्याला सपोज लवकर जायचं असले जॉबवर वगैरे, तर तुम्ही पटकन बनवून हे घेऊन पण जाऊ शकता किंवा ब्रेकफास्टमध्ये खाऊसुद्धा शकता. कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी? ही आवडली असेल ना तर बनवून बघा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.